मैत्रीण चॅनलवर आपले स्वागत आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका. नवरात्र दुर्गा देवीचा उत्सव आहे. यात 2 कथा आहेत. एक म्हणजे महिषासूर राक्षसाची कथा. या कथेत महिषासूर राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून असे वरदान प्राप्त केले की पृथ्वीवरील कोणताही जीव, देव अथवा दानव कोणाकडूनच मृत्यू येणार नाही. वरदान मिळाल्यानंतर महिषासूर राक्षस अगदी गर्विष्ठ बनला व तिन्ही लोकांवर विजय मिळवून हाहाकार माजवला. तेव्हा भगवान शंकर, ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यासकट सगळ्या देवतांनी दुर्गादेवीचे आवाहन केले. दुर्गादेवीचे प्रचंड शक्तिस्वरूप प्रगट झाले आणि देवीने या महिषासूर दैत्याशी तब्बल 9 दिवस घणाघाती युद्ध केले आणि शेवटी 10व्या दिवशी देवीने महिषासूर दैत्याचा वध केला व वाईटावर चांगल्याचा विजय झाला. तर दुसरी कथा आहे भगवान श्रीरामाची. भगवान श्रीरामाने लंकेवर आक्रमण करण्याआधी रावणावर विजय मिळवण्यासाठी भगवती देवीची आराधना केली. श्रीरामाने 9 दिवस देवीचे पूजन, नामस्मरण केले व भगवती देवीने प्रसन्न होऊन श्रीरामाला लंका विजयाचा आशीर्वाद दिला. यानंतर 9 दिवस रावणाशी घणाघाती युद्ध करून 10व्या दिवशी रावणाचा वध केला. श्रीरामाने लंका विजय प्राप्त केला. म्हणूनच या दिवसाला विजयादशमी म्हणून ओळखले जाते. तर अशा या 2 पौराणिक कथा आहेत. एक आहे शतयुगातील कथा तर दुसरी आहे त्रेतायुगातील कथा. हे आपल्या मुलांना माहिती असणे गरजेचे आहे. तरच नवीन पिढीला प्रत्येक सणामागील पौराणिक कथा समजतील. धन्यवाद.